सर्वांना नमस्कार. राम मंदिराची उभारणी होती, सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे, उत्सव साजरा केला पाहिजे. पण एक गोष्ट, एक प्रश्न या निमित्ताने मनामध्ये डोकावतो की राम नेमका कुठल्या धर्माचा. एक छोटी गोष्ट सांगतो, मग आपण या मुद्द्यावर येऊया. माझ्या मित्राकडे म्हणजे त्याला छंद आहे शेती कामाचा, तर त्याने आंबे लावलेत. तर त्याने एक असा प्रयोग केला की एका आंब्यावर 5 वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचं कलम केलं आणि आता त्या झाडाला 5 वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या येतात. मग एखादा त्या खोडाकडे जाईल आणि म्हणेल की या खोडाची जात कोणती. कोणी म्हणेल केशर आहे, कोणी म्हणे हापूस आहे, कोणी म्हणेल काय असेल. पण मला सांगा, त्या खोडाची जात कोणती. ते खोड त्या सगळ्या जातीचं आहे. तसं राम हा सगळ्याच धर्माचा आहे. कारण जसं आपल्याला माहीत आहे ज्ञात इतिहासामध्ये की बौद्ध धर्माचं आयुष्य हे गेल्या म्हणजे हे 2024 आणि मागचे 500 म्हणजे 2500 वर्षांचं आहे. जैनिझम सेम त्याच काळामधलं आहे. ख्रिश्चॅनिटीचं जर म्हटलं तर इसवी सनाचं पहिलं शतक मानलं जातं. म्हणजे काही लोक असंही म्हणतात की ख्रिस्ताच्या जन्मानंतर 300 वर्षांनी नंतर सेंट पॉल आणि वगैरे ह्या लोकांनी त्या धर्माचं स्थापना किंवा जे आजचं संघटित रूप आहे ते त्या धर्माला दिलं. आणि मुस्लिम धर्माचा जर विचार केला तर इसवी सन 610 म्हणजे सगळ्यात अलीकडचा तो धर्म आहे. या सगळ्यांच्या पूर्वी जगाचा कुठला धर्म होता तर इतिहासात जर बघितलं तर ज्या अर्थाने आज आपण धर्म म्हणून वापरतो की ज्याला कुठलं तरी एक धर्मसंस्थापक असला पाहिजे, धर्मग्रंथ असला पाहिजे, त्या अर्थाने असा कुठलाच धर्म नव्हता. म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात. म्हणजे आज जे काही धर्म मानणारे लोक आहेत हे पूर्वी सगळे सनातनीच होते. म्हणजे ज्या पद्धतीने त्याला कोणी मुक्त अवस्था म्हणेल, निसर्गावस्था म्हणेल किंवा काय अशा पद्धतीचं ते होतं. आणि त्यानंतर त्या शाखा उपशाखा त्याच्या झाल्या आहेत. म्हणजे मूळ बूड आहे ते कोणाचं आहे, ते सगळ्यांचं आहे. एक अजून उदाहरण घेऊया. समजा एका घरामध्ये 5 मुलं आहेत आणि त्या 5 पैकी 4 जण वेगवेगळ्या शहरामध्ये राहायला गेले आणि जो एक घरी राहिला शेतीमध्ये, आई बाबा त्याच्याजवळ आहेत. आणि मग गाव काय म्हणतं आहे, कारण बाकीचे 4 त्यांनी बघितलेले नसतात. मग त्या एकाचेच आई बाबा म्हणून त्या आईवडिलांना ओळखतात. पण वास्तविक त्या आई बाबा त्या एकाचे असतात का, ते त्या 5ही जणांचे असतात. तसं राम हा सगळ्यांचा आहे. कारण एक गोष्ट निश्चित सिद्ध होते की ज्यावेळेला भरत, तुम्हाला मी दाखवतो, हे आहे वाल्मिकी रामायण. ज्यावेळेला भरत त्याच्या आजोळाहून अयोध्येला परत यायला निघतो त्यावेळेला तो सरस्वती नदीचं दर्शन करतो आणि गंगा आणि सरस्वतीच्या संगमावर दर्शन घेतो, स्नान करतो. अयोध्याकांडामध्ये 71व्या सर्गामध्ये श्लोक क्रमांक 4 आणि 5 मध्ये त्याचं वर्णन आलं आहे. की श्लोक 5 मध्ये असं आहे की सरस्वतीच गंगाचं यमुनेन प्रतिपद्येच उत्तरान वीरमत्स्यानां भारुडम प्रविशद वनम. मत्स्यदेश म्हणजे जे राजस्थान मानलं जातं त्याच्या उत्तर दिशेला या ठिकाणी भरताने सरस्वतीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि ऋग्वेदामध्ये असं वर्णन केलेलं आहे की सरस्वती ही जोरात आवाज करणारी, रोरावणारी, घोंगावणारी आणि महापूर येणारी नदी आहे. आणि आता काही संशोधकांनी असं सिद्ध केलं आहे की सरस्वतीचा जो नष्ट होण्याचा काळ आहे तो इसवी सन पूर्व 8000 वर्षाचा. म्हणजे इसवी सन पूर्व 8000 म्हटलं तर हे 2000 आणि ते 8000 10,000 वर्ष होतात. काहींचं म्हणणं असेल 9 ते 11,000 असं. त्या वेगवेगळ्या प्रकारचे शोधनिबंध आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधकांची संशोधनं आहेत. परंतु सरस्वतीचं अस्तित्व हे आता वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध झालेलं आहे. आणि ज्या अर्थी भरताने सरस्वतीमध्ये तिचं दर्शन घेऊन तो अयोध्येकडे आलेला आहे, त्या अर्थी रामकाळामध्ये सरस्वती ही तिच्या पूर्ण भरामध्ये होती, वाहत होती. आणि त्यानंतर जर संशोधकांचं म्हणणं मांडलं की 8000 वर्षांनी सरस्वती म्हणजे 8000 वर्षांपूर्वी सरस्वती नष्ट झाली आहे, तर ॲटलिस्ट रामायण जे आहे ते 8000 वर्षांच्या अगोदर घडलं असलं पाहिजे. आणि जे धर्म तुम्हाला मी सांगितले त्या सगळ्या धर्मांचा उगम हा अलीकडचा मॅक्सिमम 2500 वर्षांपूर्वीचा आहे. रामायण हे कमीत कमी 8000 वर्षांच्या मागचं आहे. त्या अर्थाने पाहू जाता सगळ्याच धर्मांचा पूर्वज
सगळ्याच धर्मांचा बुंदा म्हणूया तो हा राम आहे. आणि मग दुसरा विचार येतो की रामाचा नेमका धर्म कोणता. तर त्याचं उत्तर जे आहे ते वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला महर्षी विश्वामित्रांच्या तोंडी ऐकायला मिळतं. राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी जातात. त्यावेळेला ताटिका नावाची राक्षसी असते. म्हणजे ॲक्च्युली तिला आपण आता परंपरेने राक्षसी म्हणतो, ती यक्षिणी असते. तिला मारण्याचा प्रसंग येतो. त्यावेळेला राम म्हणतो की स्त्री, बालक, गाय, ब्राह्मण हे अवध्य आहे, त्यांना वध यांना करायला नको आहे. त्यावेळेला विश्वामित्र रामाला सनातन धर्म समजावतात. तो असा आहे, म्हणजे एषा धर्म सनातन, एषा धर्म सनातन, हाच सनातन धर्म आहे, हाच सनातन धर्म आहे, अशा प्रकारचं वाक्य रामायणामध्ये खूप वेळ आलेलं आहे. पण या ठिकाणी खूप क्लिअरली विश्वामित्राने जे म्हटले, बालकांडाचा 25वा सर्ग काढा आणि त्यामध्ये श्लोक क्रमांक 17 ते 19 अशा 2 श्लोकामध्ये सनातन धर्म म्हणजे काय याचं वर्णन केलं आहे. मी तुम्हाला ते सरळ सांगतो. या ठिकाणी म्हणतात असं विश्वामित्र, श्लोक नंबर 17, नाही ते श्रीवध कृते घृणा कार्या नरोत्तम. स्त्रीचा वध करणं हे कार्य घृणास्पद मानू नकोस. कारण काय म्हटले त्यांनी, चातुर्वर्णे हितार्थे ही कर्तव्यम राजसूनुना. चातुर्वर्ण्याच्या हितासाठी हे काम करणं हे तुझं कर्तव्य आहे. पुढचं वाक्य बघा, नृशसम अनृशसम वा प्रजारक्षण कारणात, पातकम वा सदोषम वा कर्तव्यम रक्षता सदा, राज्यभार नियुक्तानाम एष धर्म सनातना, अधर्म्यो जही काकुस्त धर्म हे श्याम न विद्यते. ज्यांना प्रजेचं हिताचं रक्षण करायचं आहे त्यांनी चुकीचं, बरोबर, हितकारक, अहितकारक, त्यानंतर नृशसम अनृशसम असं कुठलंही काम असलं तरी ते करणं हाच त्यांचा सनातन धर्म आहे. म्हणून ज्या वेळेला रामाच्या जीवनामध्ये धर्म हा शब्द येतो, किंबहुना अनेक लोकांच्या तोंडी येतो की राम हा धर्म पालनासाठी वनामध्ये जातो आहे, तो कुठला धर्म आहे, तो कर्तव्य धर्म आहे. मग ते पुत्र कर्तव्य, पिता कर्तव्य, आणि रामासाठी सगळ्यात वरचं जे कर्तव्य होतं, वरचा जो धर्म होता तो राजधर्म होता. इथे सुद्धा विश्वामित्र म्हणतात की अधर्म्यो जही काकुत्स्थ. काकुत्स्थ म्हणजे काय, त्याचा ककुत्स्थ नावाचा जो राजा होता त्याच्या परंपरेवरून रामाला काकुत्स्थ म्हटलं जातं. तर त्या परंपरेतला तो आहेस आणि तुमचा धर्म रघुकुल रीत सदा चली आई. त्या रीतीसाठी मग या ठिकाणी सीतात्यागाचा प्रसंग असेल, अर्थात तो उत्तरकांडातला आहे. बरेच लोक त्याला प्रक्षिप्त मानतात. शंभुवधाचा प्रसंग आहे त्यालाही लोक प्रक्षिप्त मानतात. पण वालीवधाचा प्रसंग मात्र किष्किंधा कांडामध्ये आला आहे. तिथे सुद्धा राजधर्माचं पालन म्हणून वालीला दंड दिलेला आहे रामाने, आणि हे स्वतः वालीने मान्य केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, रामाचा राज्याचा जर विचार केला तर अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत रामाचंच राज्य होतं. आणि याचा पुरावा सुंदरकांडामध्ये हनुमानाच्या तोंडी आहे की जी सुरसा नावाची नागमाता हनुमंताला अडवते आणि सांगते मी तुला खाणार आहे. त्यावेळेला हनुमान तिला असं म्हणतो की अगं, रामाची पत्नी रावणाने पळवली, मी तिचा शोध घ्यायला चाललोय. राम आपला राजा आहे, माझा जसा राजा आहे तसा तुझाही राजा आहे, कारण तूही रामाच्या राज्याची नागरिक आहेस, मीही रामाच्या राज्याचा नागरिक आहे, त्यामुळे मला मदत कर, विघ्न आणू नकोस. म्हणजे रामाच्या राज्याचं क्षेत्र एवढं होतं आणि त्या राज्यामधल्या प्रत्येक प्रजेच्या हिताची काळजी घेणं हा रामाचा धर्म होता. एक सुरुवातीच्या वनवासाच्या काळामध्ये रामाच्या हातामधलं धनुष्य बाण बघून सीता आणि राम असे बसलेले असतात. त्यावेळेला सीता त्याला प्रश्न करते की तुम्ही राज्याचा त्याग केला आहे ना, वनवास धारण केला आहे, संन्यासीची वस्त्र धारण केलीत, मग तुम्ही तपस्व्यासारखं राहा ना, हे धनुष्य बाण घेऊन काय फिरताय, असं काय करायचं तुम्हाला. त्यावेळेला राम म्हणतोय की जे लोक प्रताडित आहेत, दलित आहेत, पीडित आहेत, आदिवासी आहेत, वनवासी आहेत, त्यांचं हिताचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मला शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींची गरज आहे, हे रामाचं वाक्य आहे. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते की जे लोक म्हणतात नाही की राम मंदिरामुळे अमुक धर्माचे लोक नाराज आहेत, तमुक धर्माचे लोक नाराज आहेत, ते म्हणणारे लोक एक ठराविक त्यांचं हित म्हणा, राजकारण म्हणा, या गोष्टी डोक्यात ठेवून
मनातून म्हणत असतील किंवा वरवर म्हणत असतील, पण सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या दृष्टीने तो कुठल्याही नागरिक असेल त्यासाठी राम हा त्याचा इतिहास आहे, राम ही त्याची संस्कृती आहे, राम हा त्याचा राष्ट्रपुरुष आहे आणि राम हा त्याचा आदर्श व्हायलाही काहीच हरकत नाही. तर खूप सगळे रामाच्या चरित्रावर किती बोलावं किती नाही असं आहे, हरेक अनंत हरिकथा अनंत. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींवर आपण व्हिडिओ बनवावेत तर नक्की तशी कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि फक्त राम मंदिर झालं म्हणून व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणं किंवा वरवरचा आनंद साजरा करणं यापेक्षा मी तुम्हाला आग्रह करेन की तुम्ही वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करा. ते तुम्हाला पुस्तकात अवेलेबल आहे, तसंच ते ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या वेबसाईटने उपलब्ध केलेलं आहे. त्याचे ॲप्लिकेशनसुद्धा आहेत, ते डाउनलोड करा, तिथे बघा, भेटा, वाचा. सर्वांना राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेबद्दल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम.